विवाह विधीला सुरुवात झालेली चांगल्याच मित्रांची संगती धारण करे. मैनू भुले ना करे मैं ना भुला तेनू. आत्ताच बाजीरावच वाटतं जेवायला बसल्यावर पण थाली पकवान सजा के. सर्व पाहुणे मंडळींना विनंती आहे की या ठिकाणी विवाह विधीला सुरुवात झालेली वैदिक पद्धतीने सर्वांनी इथे येऊन बसायचं. गेले मंडळ आणायचं एवढं ठेवलं तुम्हाला बोलले नाही थांबायला सांगितलंय. सदा तो अत्यरचन पश्चात भूमिवतो पुरः तस्मात् जज्ञात् छपहुतः सम्भृतं ब्रह्मदाच्चं पुरः अधत्कामो रत्कामाय दातो कामो दाता इदं सूर्याय नमः. ओम अग्निवर्णाभ्यां स्वाहा. इदं अग्निवर्णाभ्यां नमः. त्याला सोडायचं एका हाताने. बारीक गाठ बसत नाही त्यामुळे नादेने पालन केले पित्याने महेंद्र रावांचं नाव घेते पत्नी या नाद्याने. ओम श्रेष्ठते लक्ष्मीश्वरत्यावहोरात्रे पार्श्वे नक्षत्राणि रूपवसेनोप्यात्तम् इत्तन्निघानामुं मयुघान सर्वलोक मयुघान स्वाहा. भजन नीट सांभाळायचं काय प्रेम करायचं काही ते दुखवायचं नाही वगैरे काही दुखलं तर मी यायचंय मला पाठीमागे. ठीक आहे नाही दुखत जय श्री देवादिनंदनवान अवधन कुलभं पशुं जीवन हेतुना कंठे बध्नामि सुभगे वंजीव शरदः शतं. Meanwhile, उत्तम प्रकारचा स्वयंपाक आपल्यासाठी नेहमी करता करेल. कुठूनही झोमॅटोवरनं वगैरे कुठूनही ऑर्डर करणार नाही. गृहिणी म्हणून नेहमी करता तत्पर असेल. बरोबर आहे की नाही. घरचं ते पौष्टिक असतं. बरोबर आहे की नाही. कारण की आपण ह्या घरची लक्ष्मी आहात. आपण सुद्धा विष्णूचं स्वरूप आज आहात. त्यांच्यासोबत 7 पावलं चालतायत. मग अशीच गुरुजींनी म्हणून घेतलंय की धर्मेच म्हणजे काय तर धार्मिक कार्यामध्ये मी अर्धांगिनी म्हणून मी तुझा स्वीकार केलाय. तेच एक वचन या ठिकाणी आपण देत आहोत. त्या ठिकाणी नंतर सांगितलं अर्थ म्हणजे काय. आपण आपल्या व्यवसायामध्ये वृद्धी करत असाल, नोकरी क्षेत्रामध्ये वृद्धी करत असाल, कुठलाही निर्णय घेताना सुद्धा अर्धांगिनीचा सुद्धा सल्ला घेणं गरजेचं आहे. बरोबर आहे की नाही. कारण की आपण म्हणतो की नाही की एका यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात. आपण सुद्धा तिला वचन दिलंय की मी सत्संग नेहमी करता धारण करेल. म्हणजे चांगल्याच मित्रांची संगती धारण करेल. कुठल्याही प्रकारचे उशिरा येणारे मित्र नकोय. नेहमी करता सुख दुःखामध्ये मी तुझ्या सोबत असेल असं वचन दिलंय आपण तिला. बरोबर आहे का नाही. त्याच्यानंतर दोघांनी वचन सगळ्यांना दिलंय, आपल्या घरच्यांना आणि आलेल्या पाहुण्यांना. काय की नेहमी करता आम्ही आदर आतिथ्य करू, कुलधर्म कुलाचार आमचा करू. बरोबर आहे का नाही. ऐश्वर्यस्य विजनम सुजनताम शौर्यस्य वाक्संयम. ऐश्वर्यामध्ये जर विभूषणता आणायची असेल तर त्या ठिकाणी आदर आतिथ्य नेहमी करता त्या घरामध्ये पाहिजे. बरोबर आहे का नाही. 2-4 कोटीचं इंटेरियर केलं, आपल्या घराला नजर लागेल पण कुठलेच पाहुणे रावणे आपण बोलवणार नाही. ते घर शोभेल का. आपणच दोघं हम दो हमारे दो म्हटल्याने चालणार आहे का. बरोबर आहे का नाही. म्हणून हिंदू धर्म पद्धतीनुसार सर्व पाहुणे रावण्यांना बोलवायचंय.
ओम मेघदूते विष्णुस्तवालयतो ਤੂੰ ਮੈਨੂੰ ਭੁੱਲੇ ਨਾ ਕਦੇ ਮੈਂ ਨਾ ਭੁੱਲਾਂ ਤੈਨੂੰ